नमस्कार. विमान प्रवास म्हटलं की प्रत्येक प्रवाशाच्या मनात सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्त्व असतं. त्यामुळे विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणा कोणत्याही छोट्या संशयालाही अत्यंत गांभीर्याने घेतात. मात्र अमेरिकेत घडलेल्या एका विचित्र प्रकारामुळे संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्थाच काही काळासाठी हादरली. एका 16 वर्षीय मुलाच्या छोट्याशा खोडीमुळे युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाला अटलांटिक महासागरावरून माघारी फिरावं लागलं आणि शेकडो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही घटना अमेरिकेतील युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाईट 234 मध्ये घडली. हे बोईंग 767 विमान अमेरिकेच्या नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पेनमधील पाल्मा डी मेलोर्काकडे निघालं होतं. विमानात जवळपास 190 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालू होतं. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच प्रवासी आरामात बसले होते आणि विमान अटलांटिक महासागराच्या दिशेने प्रवास करत होता. मात्र काही वेळानंतर विमानातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. विमानात एक ब्लूटूथ डिव्हाइस सतत ऍक्टिव्ह दिसत होतं. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना त्यांचे ब्लूटूथ आणि इतर वायरलेस उपकरणं बंद करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांनी या सूचनांचं पालन केलं, पण एक डिव्हाइस मात्र वारंवार स्क्रीनवर दिसत होतं. विशेष म्हणजे त्या डिव्हाइसचं नाव बॉम्ब असं होतं. हे नाव ऐकताच विमानातील वातावरण अचानक बदललं. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना हा एखादा विनोद किंवा खुडसळपणा असावा असं वाटलं, पण विमान हवेत असताना कोणताही धोका दुर्लक्षित करणं शक्य नव्हतं. कारण विमान सुरक्षेशी संबंधित नियम अत्यंत कडक असतात. छोटासा संशय देखील मोठ्या धोक्याचं कारण ठरू शकतो. त्यामुळे क्रू मेंबर्सनी तात्काळ ही माहिती वैमानिकांना दिली. वैमानिकांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यावेळी विमान अटलांटिक महासागराच्या दिशेने बरंच पुढे गेलेलं होतं. तरी सुद्धा कोणताही धोका पत्करायचा नाही असा निर्णय घेतला. अखेर विमान तातडीने माघारी फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव विमान परत नेत असल्याची माहिती देण्यात आली. अनेक प्रवासी घाबरले होते. काहींना नेमकं काय घडलं आहे याची कल्पना नव्हती. रात्री साधारण 1:30च्या सुमारास विमान पुन्हा नेवार्क विमानतळावर उतरले. विमान जमिनीवर येताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. TSA, FBI आणि स्थानिक पोलिसांनी विमानाचा ताबा घेतला. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आली. प्रवाशांच्या बॅगा, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर जे सत्य समोर आलं ते पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोणताही बॉम्ब किंवा धोकादायक वस्तू विमानात नव्हती. हा संपूर्ण गोंधळ एका 16 वर्षीय मुलाच्या फीडबीटमुळे झाला होता. त्या मुलाने गंमत म्हणून आपल्या फिटनेस बँडच्या ब्लूटूथचं नाव बॉम्ब असं ठेवलं होतं. मात्र त्याच्या या खोडीमुळे संपूर्ण विमानात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकारामुळे विमान कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. विमान माघारी फिरवावं लागलं, सुरक्षा तपासणी करावी लागली आणि सर्व प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी लागली. याशिवाय प्रवाशांचा वेळही वाया गेला. काही प्रवासी या प्रकारामुळे संतापले होते, तर काहींनी मुलाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. युनायटेड एअरलाइन्सने या घटनेबद्दल अधिकृत माहिती देत सांगितलं की सुरक्षेला कोणताही धोका असू शकतो, म्हणून सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असं कंपनीने स्पष्ट केलं. नंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानातून स्पेनला रवाना करण्यात आलं. या प्रकरणात अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI ने चौकशी सुरू केली आहे. अद्याप या अल्पवयीन मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र प्रशासनाने स्पष्ट इशारा दिलाय की विमान सुरक्षेबाबत अशा प्रकारचा खोडसळपणा अत्यंत गंभीर मानला जातो. अशा घटनांमुळे शेकडो लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात युनायटेड एअरलाइन्स विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका विमानातील प्रवाशांनी गोंधळ घातल्याने विमान वळवावं लागलं होतं. त्यानंतर नेवार्क विमानतळावर एका विमानाची ट्रकला धडक बसल्याची घटना घडली होती. आता या ब्लूटूथ बॉम्ब प्रकरणामुळे एअरलाइन्स पुन्हा चर्चेत आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांनी या प्रकारावर विनोद केले, तर अनेकांनी याला गंभीर सुरक्षा मुद्दा म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते विमानात प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा विनोद किंवा खोडसळपणा महागात पडू शकतो, कारण विमान सुरक्षा यंत्रणा प्रत्येक संशयाला खूप गांभीर्याने घेतात. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील काही दिवसात याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र या एका छोट्याशा मजेमुळे संपूर्ण विमानाला माघारी फिरावं लागणं आणि शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागणं ही बाब आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे.